हातभट्टीचा खेळ खल्लास. श्रीरामपूर उत्पादन शुल्क पथकाचे थरारक ऑपरेशन, एकाला अटक, गाडी सील. श्रीरामपूर येथील भरारी पथकाने राहाता तालुक्यातील निमगाव एमआयडीसी परिसरात कारवाई करत तब्बल 1,30,000चा दारूसाठा आणि गाडी जप्त केली आहे. ही कारवाई दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी श्रीरामपूर येथील उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2 ने केली. निमगावच्या एमआयडीसी परिसरात संशयास्पद फिरणाया MH05 IJ 5794 या चारचाकी वाहनाला पथकाने थांबवले. तपासणीनंतर गाडीत हातभट्टीची देशी दारू भरलेली असल्याचे उघड झाले. या प्रकरणी आकाश गोरख गायकवाड, राहणार गोंधळवणी, तालुका श्रीरामपूर या आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाडीसह जप्त केलेल्या संपूर्ण मुद्देमालाची किंमत 1,30,500 रुपये इतकी आहे. ही धडक कारवाई श्री प्रमोद सोनोने, अधीक्षक, अहिल्यानगर क्रमांक 11 आणि श्री ऋषिकेश इंगळे, अधीक्षक, अहिल्यानगर क्रमांक 2 यांच्या महत्त्वपूर्ण मार्गदर्शनाखाली पार पडली. या यशस्वी कारवाईमध्ये निरीक्षक श्री एस. हांडे यांनी पथकाचे नेतृत्व केले. त्यांच्यासोबत दुय्यम निरीक्षक श्री सी मांडवेकर, दुय्यम निरीक्षक PS पाटील, दुय्यम निरीक्षक बी गायकवाड, दुय्यम निरीक्षक KM सुळे आणि जवान सर्व श्री एस. गारळे, एस. लवांडे, P विटकरे, BP काळे, GB ढेपले आणि हर्षदा कदम यांचा सक्रिय सहभाग होता. या प्रकरणी पुढील तपास निरीक्षक श्री एस. हांडे हे करत असून दारू तस्करांचे धागेदोरे तपासले जात आहेत. राज्यात अवैध दारू विक्री खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. लोकन्याय न्यूज मराठी चॅनलसाठी राजेंद्र सूर्यवंशी.